तूप तयार केल्यानंतर जी बेरी तयार होते ती बऱ्याच घरांमध्ये टाकून दिली जाते. तर ही बेरी टाकून न देता ह्या बेरीमधून सर्व तूप व्यवस्थित निथळून घ्यायचं. एका चमच्याच्या साहाय्याने ही बेरी व्यवस्थित मोकळी करून घ्यायची आहे आणि एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. साधारण एका वाटी बेरीसाठी 5 ते 6 चमचे साखर घालायची आहे. यामध्ये तुम्ही पिठी साखरही घालू शकता. त्यानंतर 1 पाऊण वाटी गव्हाचं पीठ घालायचं, पाव वाटी बारीक रवा, पाव चमचा वेलची पूड आणि अगदी चिमूटभर चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून झाल्यानंतर हाताने जवळजवळ 10 ते 15 मिनिटं अगदी मऊ असा गोळा तयार होईपर्यंत मसळून घ्यायचा आहे. बेरीमध्ये तुपाचं प्रमाण असल्यामुळे या मिश्रणाचा अगदी मऊ असा छान गोळा तयार झालेला आहे. यामध्ये एकही थेंब पाणी किंवा दूध घालायचं नाही आहे. तुपाच्या साहाय्यानेच आपला हा गोळा तयार झालेला आहे. आता या मिश्रणाचे लिंबा एवढे गोळे घेऊन हातावर पुन्हा एकदा मसळून त्याला वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्ही छोटे छोटे बिस्किट किंवा नानकटाई तुम्ही म्हणू शकता तयार करू शकता. मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून आणि तेही बेरीचा वापर करून आपण या मिश्रणापासून छान छोटे छोटे बिस्किट तयार करून घेऊ शकतो आणि ही बेरीही वाया जाणार नाही. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व मिश्रणाचे छोटे छोटे बिस्किट तयार करून घेतले आहेत. आता हे भाजण्यासाठी आपल्याला अवनची गरज नाही. तुम्ही नॉनस्टिक पॅनवर ही बेरीपासून तयार केलेली बिस्किटं बेक करू शकता. फक्त एक काळजी घ्यायची आहे, एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला ही बिस्किटं सारखी उलटसुलट करत राहावी लागणार आहेत. म्हणजे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तांबूस रंग त्याला आला पाहिजे. म्हणजे दोन्ही बाजूने ही छान खरपूस अशी भाजली गेली पाहिजेत. बिस्किटांचा शेप जेवढा बारीक म्हणजे पातळ असेल तेवढी ती लवकर छान भाजली जातील. तुम्हीही तुपाच्या बेरीपासून तयार केलेली ही बिस्किटं नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप हसत राहा. अशा प्रकारे अगदी खुसखुशीत अशी ही गव्हाचं पीठ आणि बेरीपासून तयार केलेली बिस्किटं हेल्दी तर आहेतच पण पौष्टिकही आहेत. लहान मुलांना नक्की आवडतील.